वर्ध्यात आज राजकीय वातावरण तापलेलं दिसून आलं, कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून तीव्र निषेध नोंदवण्यात आला। माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेस जिल्हा कमिटीच्या वतीने जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात रवींद्र चव्हाण यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारत आपला संताप व्यक्त करण्यात आला। आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेली वक्तव्ये असह्य असून त्याचा जाहीर निषेध केला जाईल। रवींद्र चव्हाण या असंस्कृत पक्षाच्या असंस्कृत माणसाने जी आमची विलासरावजी देशमुख आहे, जो सुसंस्कृत माणूस आहे, विलासराव देशमुखांचं जे जीवनपट पाहला, अभ्यासू कर्तृत्ववान माणूस होता, जो आमच्या निघून गेला, त्या माणसाबद्दल असं वक्तव्य बोलणं हे कदाचित चुकीचं आहे। म्हणून लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण या गोष्टीप्रमाणे बीजेपीच्या नेत्यांनी पहिले आपल्या आतमध्ये म्हणजे मनातलं त्यांचं जे घाण आहे हे साफ केली पाहिजे। लोकाला काही बोलायचं आणि कुठला नेता असा आहे असा आहे, तुम्हाला काही बोलायचा अधिकार नाही आहे, कारण तुमच्या गरिबांमध्ये जे आपण स्वतःच्या मनामध्ये झाकून पहा पहिले। कारण विलासराव देशमुख असतात का एवढा गुंडा माणूस त्याने महाराष्ट्र घडवला, त्या माणसाला असं दिवसापूर्वी लातूर येथे प्रचार सभेत बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल विलासरावांचं नाव निशाण आता इथून मिटवायचं आहे अशा टाईपचं अवमानजनक वक्तव्य केलं। आम्ही या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो आणि रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्राची, विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे नेते होते, संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशी मागणी या दिवशी आम्ही करतो आणि त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही वर्धा जिल्हा काँग्रेसतर्फे इथं आंदोलन आयोजित केलेलं आहे।